संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत श्रावणबाळ योजनेच्या अंतर्गत कुठल्याही निराधार योजनेचा जर का तुम्ही लाभ घेत असाल तर बघा 29-30 एप्रिल पासून सर्व निराधारांना एप्रिलचा हप्ता जमा झालेला आहे। काही लाभार्थ्यांना भरपूरच्या इथं पैसे जमा झालेले आहे तर काही लाभार्थ्यांना अजूनपर्यंत पैसे इथं क्रेडिट झाले नाही। याचं कारण काय असणार आहे तर सर्व काही तुम्हाला डिटेलमध्ये माहिती सांगतो। बघा मित्रांनो, एकाच वेळी पूर्ण महाराष्ट्र राज्यातील पैशाचं वितरण होणं शक्य नाही, म्हणून यासाठी सरकार स्टेप बाय स्टेप आणि सुरळीतपणे हे वितरण करत असते। परंतु त्याच्या व्यतिरिक्त जर आपण पाहायला गेलं तर आज 1 मे 2 मे 3 मे म्हणजेच बघा 3 मे पर्यंत सर्व लाभार्थ्यांना पैसे येण्याची शक्यता, धीरे धीरे पैसे येणार। सर्व गोष्टी क्लिअर असेल, त्यांची केवायसी त्यांनी परिपूर्ण केली असेल, त्यांच्या व्यतिरिक्त त्यांच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक असेल, डीबीटी इनेबल असेल, या गोष्टी जर का तुमच्या पूर्ण असेल तर मग 100% आपल्या खात्यामध्ये पैसे मिळणारच आहे। परंतु बघा, या गोष्टी क्लिअर असून सुद्धा काही लाभार्थ्यांना पैसे न येण्याचं कारण हे आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहे। मित्रांनो बघा, तुम्ही जर का संजय गांधी योजनेचे लाभार्थी असाल, श्रावणबाळ योजनेचे लाभार्थी असाल, दिव्यांग योजनेचे लाभार्थी असाल, विधवा पेन्शन योजनेचे लाभार्थी असाल किंवा वृद्धपकाळ योजनेचे लाभार्थी असाल किंवा निराधार योजनेच्या कुठल्याही योजनेचे जर का तुम्ही लाभार्थी असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे। एप्रिल हप्ताच नाही तर इथून पुढे येणाऱ्या हप्त्या संदर्भातील देखील तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहायला मिळणार आहे। संपूर्ण माहिती सांगतो, परंतु आपल्या चॅनलवरती जर का तुम्ही पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा। तर बघा मित्रांनो, भरपूरशा लाभार्थ्यांचे सर्व कामं क्लिअर असते किंवा ज्या लाभार्थ्यांच्या सांगितलेल्याप्रमाणे केवायसी परिपूर्ण नसणे किंवा त्यांच्या बँकेच्या खात्याला आधार कार्ड लिंक नसणे किंवा त्यांचं डीबीटी इनेबल नसणे, म्हणजे हे जर का 3 कारण तुमचे परिपूर्ण नसेल तर लवकरात लवकर करून घ्यायचे आहे। त्याच्या व्यतिरिक्त पॉझिटिव्ह थिंकिंगने जर आपण पाहायला गेलं म्हणजे हे तिन्ही गोष्टी आमच्या क्लिअर आहे, मग आम्हाला पैसे कोणत्या कारणास्तव आले नाही तर बघा यामध्ये 2 रिझन असू शकते। बघा, पूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये एकाच वेळी वितरण करणं शक्य नाही, म्हणजे आपल्याला 2 ते 3 दिवस वाट पाहावं लागणार आहे, 100% पैसे येऊन जाणार, हे झाली एक बाब। त्याच्या व्यतिरिक्त दुसरे जर आपण इथं पाहायला गेलं तर बघा, तुमचं आधार कार्ड हे अपडेट असणे इथं जसं की व्हेरीफाय व्हायला पाहिजे। जेव्हा डीबीटी होत असते त्यासाठी व्हेरीफाय होणं शक्य आहे, म्हणजे तुमचं आधार कार्ड या 3 गोष्टी जर का तुमच्या परिपूर्ण असेल आणि तुमच्या आधार कार्डला 10 ते 15 वर्ष झाली असेल किंवा 7 ते 8 वर्ष झाली असेल की तुम्ही अपडेट केलं नसेल तर आपल्या बोटाच्या ठश्यामध्ये, बायोमेट्रिकमध्ये, म्हणजे भरपूरशा आयरिसमध्ये, आपल्या फेसमध्ये भरपूरशे चेंजेस होत असते, तर तुमचं आधार कार्ड लवकरात लवकर तुम्हाला अपडेट करायचं आहे। कारण की काय होत असते, जेव्हा सरकार डीबीटी जर इनेबल म्हणजे आपल्या डीबीटीच्या माध्यमातून आपल्या खात्यामध्ये पैसे टाकत असते तर ज्यावेळेस त्यांचं व्हेरिफिकेशन पूर्ण न झाल्यामुळे ते पैसे रिटर्न त्यांच्याकडे जात असते। मग त्या कारणास्तव आता आपण जर एप्रिल हप्त्याच्या संदर्भातील पाहायला गेलं तर 60,000 लाभार्थ्यांच्या खात्यामधनं पैसे वापसी आलेले आहे, म्हणजे पैसे त्यांचं भरपूर इथं कारण इथं दाखवलेलं आहे, परंतु आपल्याला परिपूर्ण तितके काही माहिती नाही की त्यांचा प्रॉब्लेम काय आला होता। परंतु 60,000 अर्ज म्हणजे 60,000 लाभार्थ्यांचे पैसे रिटर्न आलेले आहे। तर बघा, सांगण्याचं तात्पर्य एकच आहे की तुमचे कामं पूर्ण असेल तरी तुम्हाला 7 ते 8 वर्ष झाले असेल किंवा 5 वर्ष जर का तुमच्या आधार कार्डले झाले असेल तर तुम्हाला त्वरित अपडेट करून टाकायचं आहे, जेणेकरून कुठली प्रॉब्लेम, कुठली दिक्कत, अडचण तुम्हाला येणार नाही। आणि सर्व गोष्टी जर का तुमच्या क्लिअर असेल तर 3 मे पर्यंत तुम्हाला वाट पाहिजे, 100% पैसे येऊन जाणार आहे। आणि बोगस अर्ज जर का तुम्ही केला असेल, एक गोष्ट लक्षात ठेवा, बोगस अर्ज जर का तुम्ही केला असेल तर मग तुम्हाला विसरून जायचं आहे, कारण की आता सरकार खूप स्ट्रिक्ट झालेले आहे आणि खूप अर्ज चेकिंग प्रक्रिया सरकारची सुरू राहिलेली आहे। तर अशा पद्धतीची माहिती आहे। असेच कामाचे व्हिडिओ जर का तुम्हाला सर्वात अगोदर जाणून घ्यायचे असेल तर या चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा। तर मित्रांनो, चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।